तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे लग्नपत्रिका व्हिडिओ बनवू शकता, तेही काही स्टेप्समध्ये प्रोजेक्ट फाईल वापरून। ह्याआधी सुद्धा आपण अशाच प्रकारचा व्हिडिओ येतो फुल ट्युटोरियलमध्ये 2 पार्टमध्ये बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। ह्या व्हिडिओमध्ये जेवढेही आपण एडिटिंग मटेरियल वापरलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 2 फाईल दिलेल्या आहेत, एक आहे PLP फाईल आणि एक आहे काइनमास्टरची। त्याच्या सर्व लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्हाला जाऊन त्या डाउनलोड करून त्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं। एक्सट्रॅक्ट करून घेण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल। पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओमध्येच 2 स्टेपमध्ये कुठेही भेटून जाईल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहायचा आणि समजून घ्यायचा आहे। पिक्सल लॅब ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला जेवढे काय आपण PNG जे काही वेडिंग टेक्स्टची PNG बनवले आहेत ते सर्व ह्यामध्ये बनवलेले आहेत। तर ह्यामध्ये तुम्हाला पहिल्या लिंकमध्ये जी काय फाईल दिलेली आहे PLP ती ह्याच्यात ॲड करायची। ॲड करण्यासाठी काय प्रोसेस असते, तर इथं वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा, ओपन डॉट PLPच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्ही इथं परत एक न्यू विंडो ओपन झाल्यावर इथं डॉट PLPचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही जिथं फाईल ती एक्सट्रॅक्ट केलेली असेल त्या फोल्डरचं तुम्हाला लोकेशन ते सिलेक्ट करून त्यामध्ये जी डॉट PLP फाईल आहे, आपण काइनमास्टर नावाची एक तुम्हाला प्रोजेक्ट असा वेडिंग PLP अशी दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओपन अँड ॲड करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची जी फाईल आहे ती याच्यामध्ये ॲड होऊन जाईल आणि नंतर बॅक बटन दाबून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्याकडे PLP फाईल ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एडिटिंगसाठी आलेली असेल। तर तुम्हाला इथं सर्व एडिटिंग करायचं असेल तर टेक्स्ट एडिटिंग करायचे। तर जेवढे काय तुम्ही इथे आपण टेक्स्ट दिलेले आहेत, तर टेक्स्टला तुम्ही क्लिक केलात तर तिथं टेक्स्ट आहेत ते अशा प्रकारे एडिट करू शकता। जो काय आपण फॉन्ट वापरला आहे तो फॉन्ट आहे तो श्रीलिपी फॉन्ट वापरलेला आहे, श्रीदेव फॉन्ट वापरलेला आहे। त्यासाठी आपल्याला युनिकोड कन्व्हर्टर आहे ते ओपन करून घ्यावं लागेल। त्यासाठी तुम्हाला इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर मी इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। तर आपल्याला जो काय फॉन्ट वापरला आहे तो आपण इथं श्रीदेव आहे तो फॉन्ट वापरलेला आहे। त्यासाठी श्रीदेववर क्लिक करा आणि तुमचा जो काही इथं टेक्स्ट असेल तो तुम्ही इथं टाईप करून घ्यायचा आहे टेक्स्ट इथं, किंवा तुम्ही अशा प्रकारे एक नोटपॅडमध्ये सर्व जेवढे काही तुमचे टेक्स्ट असतात ते अशा प्रकारे तुम्ही टाईप करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही इथं डायरेक्ट अशा टेक्स्टला सिलेक्ट करून कॉपी करून डायरेक्ट तुम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमध्ये इथं लॉंग प्रेस करायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर तो टेक्स्ट आहे सब येऊन जाईल। तर तुम्ही इथं कीबोर्ड येईल ते तुम्ही मराठीतून सुद्धा टायपिंग करून घेऊ शकता। तर इथं युनिकोड श्रीदेववर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं कॉपीचं एक ऑप्शन येईल, कॉपीच्या बटन क्लिक करायचं आहे आणि परत पिक्सल लॅब आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हा टेक्स्ट एडिट करायचा असेल तर जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे त्या टेक्स्टला तुम्हाला क्लिक करायचं आणि खालच्या याच्या ऑप्शनवर यायचं आणि इथं एडिटचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। हा टेक्स्ट आहे तो ऑलरेडी कन्वर्ट आपण युनिकोड आहे त्याचा, त्यासाठी आपल्याला ह्या परत बॅक घ्यायचं आहे आणि जो काय आपण तिथून कॉपी केलेला टेक्स्ट आहे त्याला इथं पेस्ट करायचं। त्यासाठी लॉंग प्रेस करायचं आणि इथं पेस्टचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तो जो काय आपला टेक्स्ट आहे तो असा येऊन जाईल। तर त्या टेक्स्टला तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुमचा टेक्स्ट मोठा असेल जर म्हणजे साईजला जर जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारे इकडं साईडला ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता। तशाच प्रकारे हा टेक्स्टसुद्धा एडिट करून घेऊ शकता। जर तुमचे टेक्स्ट खालीवरती होत असेल तर इथं ग्रेड तुम्हाला हे करायचं आणि इथं तुम्ही टेक्स्ट अशा प्रकारे ॲडजस्ट लाईनशीर असे करू शकता। तर ही झाली आपली एक पहिली फ्रेम, जेणेकरून आपण याला पेज म्हणूयात। तर अशा प्रकारे तुमचं हे पेज झाल्यानंतर तुम्हाला इथं लेअरचं एक ऑप्शन दिसतं आहे। तर इथं जेवढे काय आपण टेक्स्ट वापरले आहेत तेवढे सर्व बघू शकता तुम्ही इथं दिसून जातील आणि प्रत्येक जेवढं काय तुमचा एक पेज ते जे काय आपण संपवलं आहे त्यासाठी एक तुम्हाला इथं बॅकग्राऊंड आहे तो आपण ॲड केलेला आहे। ॲड केल्यानंतर तो जो काय आपण आता फर्स्ट पेज आहे ते आपण गणपतीचे जे काही श्री गणेश आहे नाम आहे ते ठेवलेलं आहे आणि दुसरं पेज आहे ते जे काय तुमचं आडनावाचं टेक्स्टचं पेज आहे ते ठेवलेलं आहे। तर इथं जेवढं काय आपण हे तुम्हाला इथपर्यंत जेवढा काय आपण हा बॅकग्राऊंड इथं ॲड केलेला आहे तिथवर आपलं हे फर्स्ट पेज झालेलं आहे। तसंच सेकंड पेज आहे, जेवढं काय तुमचं बॅकग्राऊंड इथं एंड झाल्यावर हे सेकंड पेज जेवढं तुम्हाला एडिटिंग करायचं असेल ते करायचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ एकदम सविस्तर पाहिजे नसेल तर त्यासाठी आपण एक पार्ट 1 आहे तो स्पेशल याच्यावर बनवलेला आहे, तो मी व्हिडिओसुद्धा संपूर्ण पाहू शकता, तिथं तुम्हाला सगळं समजून जाईल। तर मी इथं हा बॅकग्राऊंड आहे तो हाईड करतो आहे। हाईड केल्यानंतर आपल्या जे काही PNG स्वरूपात टेक्स्ट आहे तो सेव्ह करायचा आहे। त्यासाठी आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंडचा ट्रान्सफरंट करून घेतलेला आहे आणि इथं वरती सेव्हचं एक बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आणि इथं जी काही डिफॉल्टचे ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहेत तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे। तर ही इमेज आहे तुमची अशा प्रकारे एक सेव्ह
होऊन जाईल. तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढ्या काही इमेज आहेत त्या अशा सेव्ह करून घ्यायच्या आहेत. तर तुमची ही फर्स्ट पेज सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत लेअरच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि जेवढे काही तुमचे हे एक डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून सर्व जेवढे काही हे फर्स्ट पेज आहे आपलं जे बॅकग्राऊंडपर्यंत अशा प्रकारे हाईड करून घ्यायचं आहे ह्या बॅकग्राऊंडपर्यंत. आता तुमचं सेकंड पेज येईन ते जे काही अशा प्रकारे हे जे हाईड आहेत ते ऑलरेडी ते अनहाईड करून घ्यायचे आहेत आपल्याला ते बॅकग्राऊंडपर्यंत. तुम्ही हे डायरेक्ट तुमचं काम झालं तर तुम्ही हे डायरेक्ट डिलीट सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. तर अशा प्रकारे इथं आलेलं आहे. इथे तुम्हाला टेक्स्ट आहे तो एडिट करायचा. हा जो टेक्स्ट वरचा जो फॉन्ट लावलेला आहे आपण नवरीचा तो हा टेक्स्ट आहे तुम्ही इथंच एडिट करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं डायरेक्ट तुम्ही एडिट आहे तो अशा प्रकारे त्याला सिलेक्ट करून बॅक करून तो टेक्स्ट आहे तो इथं असा टाईप करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे इथं एक टेक्स्ट आहे तो टाईप केलेला आहे आणि इथं तो तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला फोटो येतो तुमचा क्रॉप असला पाहिजे. तर इथं मी प्लसच्या चिन्हावर फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून जो काय मी पिक्सआर्टमध्ये फोटो आहे तो क्रॉप करून ठेवलेला आहे तो मी याच्यात ॲड करतो आहे. तर मी अशा एक प्रकारे पिक्सआर्टमध्ये अशा प्रकारे फोटो येतो असा क्रॉप करून घेतलेला आहे. आपण ह्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर फोटो तुम्हाला असा ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तुमचा हे टेक्स्टसुद्धा एडिट करू शकता. ह्या टेक्स्टला तुम्हाला इथं यायचं आहे परत नोटपॅडमध्ये तुम्ही जर टाईप करून घेतलेला असेल तर तो डायरेक्ट इथं तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. कॉपी करायचं आहे आणि परत इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं जे काही तुमचं ऑलरेडी टेक्स्ट असेल तर त्याला इथं रिसायकल एक बटन आहे ते रिफ्रेश तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि इथं लॉंग प्रेस करून परत टेक्स्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. तर हा टेक्स्ट तुम्ही इथंसुद्धा टाईप करून घेऊ शकता. हा डायरेक्ट टेक्स्ट आपण कॉपी करून इथं पेस्ट करून घेतलेला आहे. परत त्याला युनिकोड सेलवर क्लिक करा, कॉपी करा, कॉपीच्या बटनवर क्लिक करून कॉपी करून घ्या त्याला. परत पिक्सल लॅब आहे ते ओपन करून जो काय तुमचा हा टेक्स्ट आहे तो टेक्स्टला क्लिक करून एडिटच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि या टेक्स्टला सगळं तुम्हाला बॅक स्पेस घ्यायचं आहे. इथं लॉंग प्रेस करून पेस्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं टेक्स्टचं ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. तुमचा टेक्स्ट मोठा असेल तर तुम्ही टेक्स्टची साईज कमी करून सुद्धा ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. तर हा आपला दुसरा पेज आहे ते तयार झालेला आहे. तर आपल्याला जे काही आता हाईड करायचं आहे ते दुसऱ्या पेजचं बॅकग्राऊंड आहे हा ते हाईड करायचं आहे जेणेकरून ट्रान्सपरंट PNG आपल्याला ही सेव्ह करायची आहे. सेव्ह बटनवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेजवर येऊन डिफॉल्टच्या ऑप्शनवर अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे जेवढे काही तुम्हाला PNG टेक्स्ट आहेत ते अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते हे PNG टेक्स्ट आहेत ते आपल्याला काइनमास्टरमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला आता ह्याचं जे दुसरं पेज आहे त्याचं झालेलं आहे ते सर्व हाईड करून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारचे जेवढे हे टेक्स्ट दिलेले आहेत इथं जेवढे तुम्हाला इथं बॅकग्राऊंडच्या खाली जे दुसरं तिसरं पेज चालू होतं ते वरचे जे काही फोटो आहे हा फोटो वरती आलेला असेल तर हा हाईड करून घ्यायचा आहे. तर आपला हा फोटो एक झालेला आहे. दुसरा जर तो आपला नवरदेवाचा तो सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे आणि इथं एडिट करून तो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये ॲड करून टेक्स्ट कन्वर्ट करून इथं पेस्ट करून घ्यायचा आणि इथं तुमचा जो काही नवरदेवाचा फोटो असेल तो इथं तुमच्या गॅलरीमधून तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काही ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. परत लेअरवर जायचं आणि तुमचं सर्व एडिटिंग झाल्यानंतर परत तो जो काही हाईड करून घ्यायचा आहे. हाईड करून घेतल्यानंतर तो टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे इथं सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करून डिफॉल्टच्या अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे. तर हा तुम्हाला सर्व जेवढे काही एडिटिंग समजलं नसेल तर तुम्ही आपण एक पार्ट 1 व्हिडिओ तो सविस्तरपणे बनवलेला आहे फुल ट्युटोरियल ते तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला सर्व तुम्ही अशाच प्रकारे टेक्स्ट आहेत ते सेव्ह करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला आता काइनमास्टरचा ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे.
काइनमास्टर ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे. ह्याचं लेटेस्ट व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. तिथं मी पिन करून ठेवलेलं आहे. तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि घेतल्यानंतर जे काय आपल्याला प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे तुम्हाला 2 नंबरची लिंक ती तुम्हाला डाउनलोड करून त्याचे एक्स्ट्रॅक्ट करून त्यामधली जी प्रोजेक्ट फाईल आहे त्या ॲड करायची. ॲड करण्यासाठी इथं क्रिएट अ न्यूवर क्लिक करा आणि तुमचा जो काय मोबाईलच्या अशी स्क्रीन आला असेल त्याला स्क्रोल करा, म्हणजे खाली या. असं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसू इम्पोर्ट प्रोजेक्ट डॉट काइंड फाईल, म्हणजे आपल्याला जी फाईल ॲड करायची आहे त्याच्यात इम्पोर्ट करायची म्हणजे ॲड करायची आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जाईन. तिथं तुम्ही जी एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल असेल ते फाईल तुम्हाला याच्यात ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे ती फाईल तुम्हाला फक्त ती प्रोजेक्ट फाईलच अशी दिसून जाईल. तुम्ही फोल्डरचं सिलेक्ट केलं त्या फोल्डरमध्ये जी फाईल आहे ती अशा प्रकारे दिसून जाईल आणि त्याच्यात तुम्हाला डबल टॅप करून घ्यायचं आहे. डबल टॅप करून घेताना तुमची जी फाईल आहे ती अशी लोडिंग होऊन जाईल आणि तुमची प्रोजेक्ट फाईल आहे ती आपण दिलेली ती याच्यात ॲड इझी होऊन जाईल. थोडा वेळ लागेल आणि ती जी आपोआप ॲटोमॅटिकली ओपन होऊन जाईल. झाल्यानंतर जेवढं काय तुम्हाला इथं बघू शकता जशी ॲज इट इज फाईल आहे ती आलेली आहे. तर तुम्हाला याच्यात एडिट काय करायचं आहे, एडिट तुम्हाला टेक्स्ट दिलेले आहे. आपण जे टेक्स्ट आत्ता बनवलेले आहेत पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ते याच्यात तुम्हाला एडिट करायचे आहेत. कसं एडिट करायचे आहेत काय ते आपण पाहूयात. म्हणजे तुम्हाला जे काही टेक्स्ट आहेत ते रिप्लेस करायचे आहेत, म्हणजे चेंज करायचे आहेत जे आपण टेक्स्ट तुम्ही बनवलेले आहेत. तर याला खाली घेतल्यानंतर बघू शकता अशा खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर हे जे काय जी गणपतीची जी आपण श्री गणेशाची PNG जी ती लाईन आहे ही लाईन बघू शकता तुम्ही. ही लाईनमधले जेवढे काही हे टेक्स्ट PNG आहेत त्या आपल्याला चेंज करायच्या आहेत. चेंज कशा करायच्या आहेत त्या जे काही आपली फर्स्टची टेक्स्ट PNG जी आडनावाची ह्याच्यावर जर क्लिक केला तर तुम्ही ही PNG आपण हलणार नाही, कारण ह्याला आपण ॲनिमेशन एक दिलेलं आहे जेणेकरून त्याची PNG ती हलणार नाही. टेक्स्ट तुमची जरी सिलेक्ट झाली तरी. तर इथं तुम्हाला जे चेंज करायची त्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला ही चेंज करायची तर फर्स्टवाली चेंज करायची त्याच्यावर क्लिक करा आणि इथं तिचे काही गॅलरीचं एक ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला फाईलसारखं गॅलरीचं व्हिडिओचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्ही जी ती पिक्सल लॅबच्या फोल्डरमधले जी काही आपण सेव्ह केलेल्या फाईल आहेत त्या पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये आलेल्या असेल. पिक्सल लॅबचं फोल्डर ते ओपन करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर आपण जे काय फर्स्ट टेक्स्ट आहे तो इथं ह्याला इथं एडिट करून घेतलेलं आहे. बघा इथं चेंज झालेलं आहे, इथं काळे भोसले झालेले आहे. तर अशाच प्रकारचे जे काही दुसरीसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला क्लिक करून इथं गॅलरीचं जे चिन्ह आहे त्याच्यावर यायचं आहे. आल्यानंतर ते टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे पिक्सल लॅबच्या फोल्डरमधून. तर बघा तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त जे तुमचे पिक्सल लॅबची PLP फाईलमध्ये तुम्हाला पिक्सल लॅबची जी PLP फाईल दिलेली आहे ते तुम्हाला फक्त ती व्यवस्थित एडिट करून ज्या PNG त्या सेव्ह करून घ्यायच्या आहेत आणि याच्यात डायरेक्ट तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता. जेवढ्या काय आपण तुम्हाला इथं दिलेल्या आहेत ज्या इथं बघू शकता, ज्या तुम्हाला चेंज करायच्या आहेत त्या ह्या चेंज करायच्या, ज्या येल्लोच्या दिसत आहेत त्या चेंज करायच्या, ज्या PNG इथं अशा प्रकारे आपण दुसरी चेंज करूयात. तर ह्यामध्ये तुम्हाला ही तर सिलेक्ट करायची दुसरी PNG, दुसरं इथं परत त्याच ऑप्शनवर यायचं आहे. पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये तुमचे सर्व जेवढे काय तुम्ही पिक्सल लॅबच्या ज्या फाईलमध्ये सेव्ह केलेल्या असतील त्या सर्व इथं पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये आलेल्या असतील अशा प्रकारे. बघा तुम्हाला इथं चेंज काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त त्यात जी चेंज करायची त्याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यावर जायचं आहे आणि इथं तुमचे जे पिक्सल लॅबमध्ये सेव्ह केलेल्या फाईल आहेत तुम्हाला PNG त्याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुमचे सर्व जेवढे काही PNG तशा तुमचा व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला याच्यात जर सॉन्ग वगैरे चेंज करायचं असेल तर सॉन्गसुद्धा चेंज करू शकतात. ह्यामध्ये मी ऑलरेडी एक सॉन्ग ॲड केलेला आहे आणि सॉन्गचे जे काही साऊंड इफेक्ट आहेत ते सुद्धा ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर सॉन्ग चेंज करायचं असेल तर हे सॉन्ग आहे तुम्हाला सॉन्गवर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर इथं ऑडिओच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथं तुमचे जे काही फोल्डर आहेत फोल्डर खाली इकडच्या साईडला फोल्डरचं एक ऑप्शन येईल. जेवढं काही तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये असते तिथे जिथं तुम्ही फाईल ठेवलेली असेल MP3 वगैरे
तुमचे सॉन्गची, ती इथं येऊन जाईल. ते फोल्डरमधले तुम्हाला ते सिलेक्ट अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आणि इथं तुम्हाला क्लिक केली एखादी फाईलवर, इथं तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसतं, त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं. फाईल आहे ती ऑटोमॅटिक ॲड होऊन जाईल. जर तुमचं सर्व इथं एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला ही फाईल आहे ती सेव्ह करायची आहे. तर हा काइनमास्टरची जेवढे काय आपण पूर्ण फुल ट्युटोरियल ते पार्ट 2मध्ये एक व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे, तो तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. तर तुमचे जेवढे सर्व एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला ही फाईल सेव्ह करण्यासाठी वरती इथं एक एक्सपोर्टचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमची 1080 किंवा 720 अशा प्रकारे ठेवू शकता. आणि जो बीट रेट आहे तो 10 ठेवू शकता. म्हणजे जी तुमची व्हिडिओ आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. आणि इथं सेव्हचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सेव्हिंगचं एक येऊन जाईल आणि तुमची जी व्हिडिओ आहे तो सेव्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम कमी वेळात आणि तुमचे कमी टाईममध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला जर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपण सर्व मटेरियल आणि हे सर्व तुम्हाला जेवढं काय PNG मटेरियल आहेत ते सर्व तिथं अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन ते डाउनलोड करून घेऊ शकता. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डायरेक्ट इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामच्या सर्व जेवढ्या काही लिंक आहेत त्या सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत.